गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालक. आपण एक पेशंट म्हणून दवाखान्यात जर गेलो तर एक पेशंट म्हणून आपण इंग्रजीत दवाखान्यात गेल्यानंतर कसं बोललं पाहिजे किंवा नेमकी कोणत्या प्रकारची वाक्य वापरली पाहिजेत जेणेकरून आपल्याला दवाखान्यातील प्रत्येक लहान कर्मचाऱ्यांपासून तर डॉक्टरांपर्यंत इंग्रजीमध्ये उत्तम संवाद साधता येईल. तर समजा आपण पेशंट आहोत, तर पेशंट म्हणून आपण दवाखान्यात गेल्यानंतर इंग्रजीत कसं बोललं पाहिजे बघा. आय हॅव ॲन अपॉइंटमेंट, माझी अपॉइंटमेंट आहे. म्हणजे आय एम अ पेशंट बट आय हॅव अपॉइंटमेंट इन युअर हॉस्पिटल. मी एक पेशंट आहे पण तुमच्या हॉस्पिटलमध्ये माझी अपॉइंटमेंट आहे. आय वॉन्ट टू सी द डॉक्टर, मला डॉक्टरांना भेटायचं आहे. मला डॉक्टरांना याच्यासाठी भेटायचं आहे की मला जो काही त्रास आहे, सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल, डोकेदुखी असेल, वगैरे वगैरे जे काही असेल ते मला डॉक्टरांकडून तपासून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आय वॉन्ट टू सी द डॉक्टर, मला डॉक्टरांना भेटायचे आहे. इज द डॉक्टर अवेलेबल, डॉक्टर उपलब्ध आहेत का, का बाहेर कुठं आहेत कामानिमित्त. वेअर इज द रजिस्ट्रेशन डेस्क, नोंदणी खिडकी कुठं आहे जेणेकरून मी माझं नाव नोंदवू शकतो. प्लीज फिल दिस फॉर्म, कृपया हा फॉर्म भरा. दवाखान्यातील कोणते तरी व्यक्ती, रिसेप्शनिस्ट जे कोणी असतील ते तुम्हाला म्हणू शकतात, प्लीज फिल दिस फॉर्म, कृपया हा फॉर्म भरा. त्याच्यानंतर बघा, व्हॉट इज युअर नेम, तुमचे नाव काय आहे. हाऊ ओल्ड आर यू, तुमचे वय किती आहे. जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो, फॉर्म भरतो, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नमूद केल्या जातात. वेट फॉर युअर टर्न, तुमची पाळी येईपर्यंत थांबा, वाट बघा. म्हणजे तुमचं नाव ॲटोमॅटिक पुकारलं जाईल आणि तुम्हाला डॉक्टरांशी भेट द्यायला किंवा घ्यायला परमिशन दिली जाईल. वेअर इज द वेटिंग रूम, प्रतीक्षा कक्ष कुठं आहे, जिथं अनेक पेशंट बसलेले असतात. आय एम अ न्यू पेशंट, मी नवीन रुग्ण आहे. मी नवीन रुग्ण असल्यामुळे, मी नवीन पेशंट असल्यामुळे मला माहीत नाही की वेअर इज वेटिंग रूम, राईट. तर बघा, अजून आपल्याला सराव करता यावा त्यासाठी बरेचसे माझ्याकडे वाक्य आहेत. मग प्रत्यक्षात जेव्हा आपण डॉक्टरांशी बोलतो, डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये किंवा ऑफिसमध्ये जातो चेकअपसाठी, तेव्हा डॉक्टरांशी आपण कसं बोललं पाहिजे बघा. आय डोंट फील वेल, मला बरं वाटत नाही. आय डोंट फील वेल, मला बरं वाटत नाही. आय हॅव अ फीवर, मला ताप आहे. आय हॅव अ फीवर, मला ताप आहे. आय हॅव अ हेडेक, माझं डोकं दुखत आहे. सिन्स वेन, कधीपासून, डॉक्टर विचारू शकतात. तुमचं डोकं दुखत आहे, ठीक आहे. तुम्हाला ताप आहे, ठीक आहे, पण केव्हापासून, कधीपासून. सिन्स लास्ट नाईट, काल रात्रीपासून, राईट. अशा पद्धतीने आपण डॉक्टरांना उत्तर देऊ शकतो. पुन्हा बघा, इट हर्ट्स हिअर, इथे दुखत आहे. डॉक्टर विचारतात कुठं दुखू लागलं, तर येथे दुखत आहे. आय हॅव कप अँड कोल्ड, मला खोकला आणि सर्दी आहे. माय स्टमक इज एकिंग, माझे पोट दुखत आहे. आय फील डिझी, मला चक्कर येत आहे. आय हॅव नो ॲपेटाईट, मला भूक लागत नाही, राईट. अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन किंवा योग्य त्या प्रश्नाला प्रतिसाद देऊन हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बाय दिस वे वी कॅन टॉक सच अ सेंटेन्सेस, अशा प्रकारची वाक्यांचा आपण प्रयोग करू शकतो. पुन्हा बघा, तपासणी आणि औषधीसाठी चेक युअर ब्लड प्रेशर, तुमचा रक्तदाब तपासा. डू आय नीड अ ब्लड टेस्ट, मला रक्त तपासण्याची गरज आहे का. टेक दिस मेडिसिन, हे औषध घ्या. ट्वाइस अ डे, दिवसातून दोनदा. बिफोर मील्स, जेवणाआधी घ्या.
आफ्टर मील्स जेवणानंतर घ्या. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर पुष्कळ पाणी प्या. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा उपयोग डॉक्टर साहेबांकडून पेशंटसाठी केला जातो. राईट. पुन्हा बघा, आपल्याकडे भरपूर वाक्य आहेत, त्या वाक्यांचा उपयोग करा. आफ्टर मील्स जेवणानंतर. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर पुष्कळ पाणी प्या. टेक सम रेस्ट थोडी विश्रांती घ्या. वेन शुड आय कम बॅक मी पुन्हा कधी येऊ. शो मी द रिपोर्ट मला रिपोर्ट दाखवा. बिलाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल बोलत असताना कोणत्या प्रकारची इंग्रजी वाक्यांचा उपयोग केला पाहिजे. वेअर इज द मेडिकल स्टोअर औषधाचे दुकान कुठे आहे. हाऊ मच इज द फी फी किती आहे. हाऊ मच इज द फी फी किती आहे. कॅन आय पे बाय कार्ड मी कार्डाने पैसे देऊ शकतो का. गिव मी द बिल मला बिल द्या. थँक्यू डॉक्टर धन्यवाद डॉक्टर. राईट. तर अशी एकूण 40 वाक्य मी आपल्यासाठी 40 वाक्य शोधली होती. मग फक्त अशा 40 वाक्यांच्या मदतीने आपण दवाखान्यात जाऊन इंग्रजी बोलू शकतो का. या 40 वाक्यांचे तुम्ही 400 वाक्य बनवू शकतात. 400 वाक्यांच्या मदतीने 4000 वाक्य बोलू शकतात. 4000 वाक्यांच्या मदतीने 4,00,000 वाक्य बोलू शकतात. म्हणजे मला सांगायचं आहे की आपण खेड्यापाड्यातील डॉक्टरांना किंवा शहरातील डॉक्टरांना अशा प्रकारच्या इंग्रजी वाक्यांच्या मदतीने प्रश्नोत्तर करू शकतो. आपलं कम्युनिकेशन त्यांना दाखवू शकतो. आपल्या समस्या ॲज ए पेशंट आपण त्यांना एक्सप्लेन करू शकतो. तर त्या दृष्टीने अशा वाक्यांचा सराव आपण केला पाहिजे. मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.